शुभविवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी आकाशला विचारते, तुला हे सर्व नियम मान्य आहेत ना? आकाश म्हणतो, 1 मिनिट, आणि तो बोर्डकडे जातो. इकडे आजी, अथर्व आणि मानसी लपून हे सगळं पाहत असतात. तेव्हा अथर्व हा पेन घेऊन या प्रश्नांवर टिकमार्क करतो आणि म्हणतो, मला तुझे सगळे नियम मान्य आहेत. हे ऐकून भूमीला खूप आनंद होतो. भूमी विचारते, खरंच तुला सगळे नियम मान्य आहेत का? तर आकाश म्हणतो, तुझी मैत्री मिळणार असेल तर मी कोणतेही नियम मान्य करायला तयार आहे. आता आपण खरंच मित्र झालो ना? असं म्हणून तो हात पुढे करतो. भूमी त्याच्याशी हात मिळवते. या दोघांना खूप आनंद होतो. इकडे आजी, अथर्व आणि मानसी सुद्धा खूप खुश होतात. तर भूमी म्हणते, ठीक आहे, आता खूप उशीर झालाय, मी घरी जाते. तर आकाश म्हणतो, खूप रात्र झालीये, मी तुला ड्रॉप करतो. भूमी म्हणते, मी जाईल माझी. आकाश दुःखी होण्याचं नाटक करतो. तर भूमी म्हणते, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. हे दोघे बाहेर येऊ लागतात. तर अथर्व आणि मानसी तेथून पळून जातात. पण आजीला पळताच येत नाही आणि तिला काय करावं न समजल्यामुळे ती तेथेच स्वतःचं तोंड लपून उभी राहते. आकाश आणि भूमी बाहेर येतात आणि आजी असं का करते हाच प्रश्न त्यांना पडतो. भूमी विचारते, आजी, तुम्ही येथे अशा का लपलात? तर आजी म्हणते, तुम्ही दोघांचं बोलणं मी लपून ऐकत होते, त्यामुळे मी येथे लपून बसले. आकाश आणि भूमी हसू लागतात. आकाश विचारतो, आजी, तू आमचं बोलणं का ऐकत होती? तर आजी सांगते, मला अशी माझी सून. तेव्हा भूमीला प्रश्न पडतो की आजी मला सून का म्हणाली? तर आजी म्हणते, मला हाऊस मॅनेजर म्हणायचं होतं. एवढी चांगली हाऊस मॅनेजर आपल्या हातातून जाऊ नये ना, म्हणून तुमची मैत्री झाली की नाही हे पाहण्यासाठी मी इथे थांबले होते. तर भूमी सांगते, आमचे सगळे प्रॉब्लेम्स मिटलेत, आता आम्ही मित्र झालो आहोत. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो. आकाश हा भूमीला सोडायला निघून जातो. तर अथर्व आणि मानसी या दोघांना खूप चिडवतात. आजी म्हणते, मला काय चिडवताय? पौर्णिमा या सगळ्यांचं बोलणं ऐकते आणि लगेचच रागिणीला येऊन याबद्दल सांगते की आकाश आणि भूमीची मैत्री झाली आहे. त्यामुळे रागिणी खूप चिडते आणि म्हणते, आता काय करावं काही सुचत नाहीये. आकाशला तिथे कंपनीत पाठवलं तर तेथे तो आपल्या डोक्यावर बसेल, घरी ठेवलं तर त्याची आणि भूमीची जवळीक वाढेल. मला तर काय करावं तेच सुचत नाहीये, खूप टेन्शन आलंय. तेवढ्यात आजी तेथे येते आणि विचारते, रागिणी, तुला कसलं टेन्शन आलंय? रागिणी, अभिजित खूप घाबरतात. तर आजी म्हणते, रागिणी, आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आकाश आणि भूमीची मैत्री झालीये, आपल्या मनासारखं झालं. हे ऐकून रागिणी खुश झाल्याचं नाटक करते. तेव्हा आजी म्हणते, आता पुढचं पाऊल उचलायचंय. आकाशने ठरवलंय की आता भूमीला 24 तास या घरातच ठेवून घ्यायचं. मी तर आकाशच्या बाजूची रूम सुद्धा रिकामी करून घेणार आहे, म्हणजे त्या दोघांच्या संसाराला सुरुवात होईल. हे ऐकून रागिणी, अभिजित आणि पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो. आजी त्यांना आपला पुढचा प्लॅन सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी घरी येते. तेव्हा ती आई योगेश्वरीला नमस्कार करते. तेवढ्यात आजी आकाशवर जोरात ओरडते, आकाश, लवकर खाली ये. भूमी विचारते, काय झालं? तर आजी सांगते, हा आकाश 1 नंबरचा बेशिस्त मुलगा आहे. रात्रभर रूममध्ये काम करत होता. रूममध्ये सगळीकडे फाईल करून ठेवल्या आहेत, पसारा करून ठेवलाय. मग किचनमध्ये आला, तिथे सुद्धा पसारा करून ठेवला. त्याचं काय करावं मला ते कळतच नाहीये. भूमी म्हणते, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तर आजी तिला सांगते, तू या घराची हाऊस मॅनेजर आहे ना, मग तूच त्याला शिस्त लाव, तूच त्याला वठणीवर आणू शकते, तू हे काम कर. भूमी विचार करते की आता काय करायचं. इकडे रागिणी ही पौर्णिमाला सांगते, आज ऑफिसमध्ये फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. तू घरात असं काहीतरी कर की आकाश हा घरीच राहायला पाहिजे, तेथे यायला नको, म्हणजे त्यांच्यासमोर असं चित्र निर्माण होईल की या कंपनीची सर्वेसर्वा मीच आहे. पौर्णिमा विचारते, अभिजित सुद्धा तेथे असतील ना? तर रागिणी चिडून म्हणते, तुझा फायदा नको पाहू, तसं सुद्धा अभिजित स्टाफ आहे, त्याला कॉन्फरन्स रूममध्ये नाही येऊ देणार. हे ऐकून पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती मनातल्या मनात विचार करते, या तर मला नोकरासारखंच वागवत असतात, मी काहीच करणार नाही. इकडे भूमी ही आकाशच्या रूममध्ये येते. तेथे खूप पसारा असतो. ती पसारा आवरू लागते. इतक्यात आकाश हा अंघोळ करून बाहेर येतो. आकाशला टॉवेलमध्ये पाहून भूमी खूप लाजते आणि तिच्या बांगडीने आकाशचा टॉवेल सुटू लागतो. तेव्हा आकाश म्हणतो, खूप चांगलंय, तू पसारावर, माझ्या आयुष्यातला सुद्धा पसारावर. तेव्हा भूमी त्याला नियमाची आठवण करून देते की फ्लर्टिंग करायचं नाही. आकाश म्हणतो, हेल्दी सुद्धा चालत नाही का? तर भूमी म्हणते, काहीच चालत नाही. आता तुला शिक्षा, तू नियम मोडलाय ना, लवकर हे सगळं आवरायचं आणि खाली जेवायला यायचं. आकाश हो म्हणतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाशला समजणार
की होळीच्या दिवशी भूमीची छेड काढणाऱ्या गुंडांना अभिजितनेच पाठवलं होतं आणि तो चक्क अभिजितला पट्ट्याने मारहाण करणार. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.